सकाळच्या गडबडीमध्ये रोज उपमा आणि शिरा बनवण्यापेक्षा आज आपण पावासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार दुप्पट तिप्पट असा फुलणारा रव्यापासून नाश्ता बनवतोय। नाश्ता रेसिपी खूप सोपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होणार आहे। कोणत्याही पूर्वतयारीशिवाय हा नाश्ता बनवता येणार आहे। सोबतच अगदी वेगळ्या पद्धतीने चटणी रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, त्यामुळेच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। नेहमीप्रमाणे व्हिडिओला एक लाईक नक्की करा। माझ्या सर्वच रेसिपीज जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला नक्की पाहता येतील। चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे आपल्याला एक मोठं मिक्सरचं भांडं लागणार आहे, तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण 1.5 वाटी बारीक रवा घालणार आहोत। तुम्ही इथे जाड रव्याचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे। 2 ते 3 जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो, त्यामुळे तुम्हाला कमी जास्त बनवायचा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे इथे रव्याचं प्रमाण घ्यायचं आहे। सर्व साहित्यांचं प्रमाण तुमच्या घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजायचे। 1.5 वाटी रवा घेतल्यानंतर आपल्याला पाऊण वाटी इथे दही घ्यायचे। तुमच्याकडे जर का दही अवेलेबल नसेल तर त्याऐवजी एक मोठा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे पाऊण वाटी आपण दही घातलं त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। त्यापेक्षा जास्त सुरुवातीला पाणी घालायचं नाही। सर्व साहित्य एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। शक्य आहे तेवढी बारीक पेस्ट आपल्याला रव्याची या भांड्यामध्ये तयार करून घ्यायची आहे, अगदी याच पद्धतीने परफेक्ट। आता इथे थोडंसं पाणी अगदी कमी वाटत आहे आणि गुठळ्या देखील झाल्या आहेत, तर त्या चमच्याच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये परफेक्ट अशी पेस्ट इथे बनवून तयार होईल। मस्तच अगदी परफेक्ट आपली इथे पेस्ट बनवून तयार झालेली आहे हवी तशी। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिऱ्याऐवजी तुम्ही इथे जिरा पावडर घातली तरी पण चालणार आहे। थोडंसं हे पीठ मला आणखी दाटसर वाटत आहे, त्यामुळे 1 ते 2 चमचे मी पाणी यामध्ये ॲड करून घेतलंय परत। पीठ आणि पाण्याची कन्सिस्टन्सी बरोबर जमली ना की मग नाश्त्याला जाळी खूप छान पडते। आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बरोबर ॲडजस्ट करून घ्यायची। अगदी मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून यामध्ये पाणी घालत जायचंय, तरी सुद्धा पाण्याचं कमी जास्त प्रमाण इथे होऊ शकतं। सोडा घालण्याच्या अगोदर आपल्याला 2 पूर्वतयारी इथे करून घ्यायची आहे। एक तर प्लेटला आपल्याला असं तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर कढई किंवा तुम्ही ज्यामध्ये हा नाश्ता वाफवून घेणार आहात तर ते जी कढई आहे किंवा स्टीमर आहे तर ते भांडं अगोदर गॅसवरती पाणी उकळवण्यासाठी ठेवायचं आहे। आता यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे सोडा छान ॲक्टिवेट होण्यासाठी। आणि त्यानंतर अगदी शेवटला यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। स्वयंपाकघरातील कुठल्याही पद्धतीचं तेल तुम्ही इथे वापरू शकता। सोडा आणि तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सर्वच मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर तेलाने ग्रीसिंग केलेल्या प्लेटमध्ये हे सर्वच आपल्याला बॅटर ओतून घ्यायचंय। सोडा घातल्यानंतर बॅटर खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचं आहे, म्हणजे वाफवायला ठेवायचंय। बॅटरला सोडा घातल्यानंतर लगेचच हीट मिळाली ना की त्याला खूप छान जाळी पडते। अगदी मऊ लुसलुशीत आणि दुप्पट तिप्पट असा आपला इथे नाश्ता बनवून तयार होतो। तुम्ही इथे पाहू शकताय 20 मिनिटांनंतर आपला अगदी छान नाश्ता बनवून तयार झालेला आहे। किती छान फुललेला आहे, अगदी मस्तच। सुरीच्या मदतीने चेक करून पाहायचं आहे। ओलसर जर का असेल तर आणखी 5 मिनिटं पुढे हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे। सुरी इथे ओलसर निघाली नाहीये, म्हणजे नाश्ता आपला अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे। थंड करून घेऊयात, तोपर्यंत इथे चटणीची तयारी करूयात। तर त्यासाठी इथे मी डाळव घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे 3 ते 4 पाकळ्या, हिरवी मिरची, मीठ, साखर आणि दही घेतलेलं आहे। दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर इथे करू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय। तुम्हाला जर का अशी डाळवची चटणी आवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवली तरी पण चालणार आहे। अशा पद्धतीची डाळवपासून चटणी तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते। लगेचच दही यामध्ये घालायचं नाही, सुरुवातीला कोरडंच आपल्याला हे सर्व मिश्रण एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय। त्यानंतर शेवटी यामध्ये दही घालायचं आहे। लिंबाचा रस जर का तुम्ही घालणार असाल तर तो सुद्धा नंतर घालायचा आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी बरोबर ॲडजस्ट करून घ्यायची। चटपटीत अशी डाळवची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे, एकदा नक्की ट्राय करा। वाफवून घेतलेला नाश्ता सुद्धा आपला इथे अगदी थंड झालेला आहे। सुरीच्या मदतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता कट करून घेऊ शकता। ट्रायंगल शेपमध्येच म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये इथे मी
छुरीच्या मदतीने हा नाश्ता इथे कट करून घेते। तुम्ही इथे ढोकळ्याच्या आकारामध्ये अगदी चौकोनी हे पीसेस कट केले तरी सुद्धा चालणार आहे। वेगळ्या आकारामध्ये आणि रंगामध्ये नाश्ता जर का बनवला ना तर मुलंसुद्धा अगदी अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात की आज काहीतरी वेगळं बनलंय। त्यामुळे त्यांना खाण्याची उत्सुकता तर असते, सोबतच आपल्या मनालाही आनंद मिळतो की आपण सुद्धा मुलांना असं काहीतरी वेगळं बनवून देऊ शकतो। या नाश्त्यामध्ये वाफवून घेताना तुम्ही भाज्यांचाही वापर करू शकता, जसं की गाजर, शिमला मिरची किंवा ज्या भाज्या तुमची मुलं खात आहेत त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड केल्या तरी सुद्धा चालणार आहे वाफवताना। आज मी अगदी प्लेन स्वरूपातच हा नाश्ता इथे तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। आता पुढे ह्या नाश्त्याला थोडासा आपण ट्विस्ट देणार आहोत। अगदी असाच हा नाश्ता म्हणजे खाण्यापेक्षा त्यासोबत चटणी तर आपण बनवलेलीच आहे, पण थोडा आणखी चटपटीत याला बनवण्यासाठी आपण फोडणीची तयारी करूयात। तर एखाद्या पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये असं तेल घालून घ्यायचं। चिमूटभर यामध्ये जिरे घालायचे आहेत तेलामध्ये। ते छान फुलू द्यायचे जिरे, म्हणजे त्याची चव आणखीनच खुलते। त्यानंतर अगदी थोडेसे चिमूटभर तीळसुद्धा घालायचे आहेत, जेणेकरून त्याची आणखी चव खुलून येईल। तेलावरती अगदी हे व्यवस्थित 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी सांबर मसाला असं काही घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का सांबर मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला किंवा साधी मिरची पावडर जरी घातली ना तरी पण चालणार आहे। आणि जो काही आपण नाश्ता बनवलेला ना तर तो अगदी कमी गॅसवरती कुरकुरीत होईस्तोपर्यंत सगळ्या बाजूंनी असा फ्राय करून घ्यायचा। कोणाला वाटणारच नाही का हा नाश्ता आपण रव्यापासून बनवलेला आहे। अगदी आपण पाव खातो की नाही मऊ लुसलुशीत, त्याच चवीचा हा नाश्ता मस्त फुललेला असा बनवून तयार होतो आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतो। एकदा नक्की ट्राय करा। तेल इथे मी अगदी थोडंसंच कमी घातलेलं आहे। तुम्हाला इथे आणखीन तेल घालायचं असेल फ्राय करण्यासाठी तर तुम्ही घालू शकता। सर्वच बाजूंनी क्रिस्पी कुरकुरीत होईस्तोपर्यंत 3 ते 4 मिनिट हा नाश्ता असाच परतून घेऊयात। नाश्त्याला रंग तर पहा काय सुरेख असाच आलेला आहे। दिसायला तर अप्रतिमच दिसतो, शिवाय चवीला सुद्धा मस्तच बनवून तयार झालेला आहे। मऊ आणि जाळीदार लुसलुशीत असा हा नाश्ता आपला। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा, म्हणजे त्यांना सुद्धा अशा छान छान रेसिपीज बनवता येतील। आगळी वेगळी चटणी रेसिपी ही नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।